त्यानंतर मोठ्या राजकीय बातम्या बघूयात। सोनम वांगचुक यांच्या पत्नीचा रुग्णालयातला व्हिडिओ समोर आलाय। सोनम वांगचुक यांना का भेटू दिलं जात नाही आणि तुम्ही मला माझा फोन का देत नाहीत असा जाब वांगचुक यांच्या पत्नीनं रुग्णालय प्रशासनाला विचारलाय। सरकारनं भीतीपोटी वांगचुक यांना ताब्यात घेतलं। 20 तारखेला संसदेवरती मोर्चा होता, त्याची सरकारला भीती होती। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं हटवल्यानंतर नाना पटोलेंची केंद्र सरकारवर टीका। तरुणांच्या मनामध्ये मोदी सरकारच्या बद्दलचा जो राग आहे तो राग वांगचुकच्या माध्यमातून पुढे येणार आणि म्हणून या 20 तारखेला होणार संसदेचं अधिवेशन आहे, आंदोलन दडपण्यासाठी हे सगळे बिलकुल कोर्टातनं ऑर्डर घेऊन तब्येतीचं कारण देत हे आंदोलन मोडलं। धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा हा मूळ मुद्दा बाजूला ठेवला जातोय। या देशात आता हुकुमशाही सुरू झाली आहे। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यावर सतेज पाटील यांची केंद्र सरकारवर टीका। कारणास्तव हे आंदोलन मोडायचं आणि जो मूळ मुद्दा काँग्रेस आणि राहुल गांधींनी आणि सगळ्या देशातल्या लोकांनी विचारलेला धर्मेंद्र प्रधानांचा राजीनामा हा विषय बाजूला ठेवायचा प्रयत्न होतोय। मला वाटतंय मी म्हटलं तसं हुकुमशाही ही या देशामध्ये सुरू झाली। आम्ही वाटेल त्या पद्धतीनं वागू शकतो, कुणाचंही आंदोलन मोडण्याची ताकद आमच्यात आहे। सत्तेचा माज दाखवणारी आज केंद्र सरकारनं कृती केली। सोनम वांगचुक यांचं आंदोलन मोडल्यानंतर सुषमा अंधारेंची केंद्र सरकारवर टीका। आम्ही वाटेल त्या पद्धतीने वागू शकतो आणि कुणी आंदोलक जरी असला तरी त्याचं आंदोलन मोडण्याची कुवत ताकद आमच्यात आहे। हा सत्तेचा अहंकार माज दाखवणारी आजची ही कृती आहे। केंद्र सरकार आगीशी खेळत असून ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही। सोनम वांगचुक यांना जबरदस्तीनं रुग्णालयात नेल्यानंतर शेतकरी नेते राजू शेट्टींची टीका। तारखेचा संसदेवरचा मोर्चा होऊ नये म्हणून केलेला सरकारचा केविलवाणा प्रयत्न आहे, पण सरकार आगीशी खेळतंय आणि ही आग सरकारला जाळल्याशिवाय राहणार नाही एवढाच इशारा या निमित्तानं मी देतोय। एनडीएमध्ये येण्याआधी विलिनीकरण करा, भाजपची राष्ट्रवादी समोर अट। विलिनीकरण झाल्यास दोन्ही गटाला केंद्रामध्ये एक मंत्रिपद मिळणार, सूत्रांची माहिती। भाजपच्या सूचनेनंतर सुनेत्रा पवार अस्वस्थ असल्याची माहिती। राष्ट्रवादी विलिनीकरणासंदर्भात कोणत्याही चर्चा नाहीत, आमचे आमदार खासदार सर्व पवारांसोबतच। राष्ट्रवादी विलिनीकरणाच्या चर्चेवरनं जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। राष्ट्रवादीचे विलिनीकरण झाल्याशिवाय आपल्या पक्षाला एनडीएमध्ये घेतलं जाणार अशा कोणत्याही चर्चा आमच्या कोणाशी चालू नाहीये। आता प्रसार माध्यमातून वेगळ्या बातम्या येत आहेत, आता त्याच्यावर वारंवार प्रतिक्रिया कशी देणार? भाजप हायकमांड आमच्या पक्षातल्या कुणाशी बोललं हे आम्हाला माहिती नाही, आम्हाला भाजपकडनं फोन आलेला नाही, खासदार सुप्रिया सुळेंनी केलं स्पष्ट।